नमस्कार. काही गोष्टी आपण करतो, पण त्या कधी कोणाला सांगत नाही. मलाही रस्त्यावर एखादं आजारी कुत्रं, जखमी प्राणी किंवा मदतीची गरज असलेला एखादा मुका जीव दिसला, तर शक्य तेवढी मदत करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आलोय. वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे, औषधाची व्यवस्था करणे, त्याला खायला प्यायला देणे, जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढं. पण खरं सांगायचं तर हे सगळं सोशल मीडियावर टाकायला मला नेहमी संकोच वाटायचा. लोकांना असं वाटेल का की आपण प्रसिद्धीसाठी करतोय, आपण केलेली मदत दाखवायची कशाला, असे अनेक प्रश्न मनात यायचे. पण नंतर एक गोष्ट जाणवली, आपण केलेली मदत दाखवण्यामागे उद्देश स्वतःची प्रसिद्धी नसून त्यातून आणखी 10 माणसांना मदतीची प्रेरणा मिळत असेल तर ती गोष्ट सांगायला काय हरकत आहे. कारण हे मुके जीव स्वतःहून आपल्याला सांगू शकत नाही की मला त्रास होतोय. ते स्वतः फोन करून डॉक्टरांना बोलवू शकत नाही, ते स्वतः दवाखान्यात जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे पैसे नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे शब्द नाही, पण त्यांच्याकडे वेदना आहेत. त्यांना पण भूक लागते, त्यांना पण तहान लागते, आणि त्यांनाही जगायचं असतं. कधी कधी आपण विचार करतो, मी एकटा काय करू शकतो. पण एका जीवासाठी विचार करा. थोडंसं पाणी, थोडंसं अन्न, आणि एक फोन कॉल, डॉक्टरांचा सल्ला किंवा काही रुपयांची औषधे आपल्यासाठी ही खूप छोटी गोष्ट असेल, पण त्या जीवांसाठी कदाचित तीच जगण्याची एक संधी असू शकते. प्रत्येक प्राण्याला आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही, प्रत्येकाचा संपूर्ण खर्चही आपण करू शकत नाही, पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं तर नक्कीच करू शकतो. आणि म्हणून आजपासून मी अशा गोष्टी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. स्वतःचे कौतुक व्हावे म्हणून नाही, तर कदाचित हा व्हिडिओ पाहून उद्या कोणीतरी रस्त्याच्या कडेला पडलेल्या एखाद्या जीवासाठी दुर्लक्ष न करता थांबेल, त्याला पाणी देईल, मदतीसाठी फोन करेल, आणि कदाचित एका जीवाचा जीव असेल. माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. तुमच्या परिसरात कुठेही एखादं कुत्रं किंवा दुसरा प्राणी जखमी, आजारी किंवा असह्य अवस्थेत दिसला तर दुर्लक्ष करू पुढे जाऊ नका. तुम्हाला स्वतः मदत करणं शक्य नसेल तर आम्हाला कळवा, किंवा जवळच्या पशुवैद्यकीय मदतीशी संपर्क करा. आपण प्रत्येक जीव वाचवू शकतोच असं नाही, पण एक जीवासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न त्यांच्यासाठी संपूर्ण जग असू शकतो. कारण त्यांना बोलता येत नाही, पण त्यांच्या वेदना खऱ्या आहेत. आणि माणुसकी फक्त माणसासाठी नसते, माणुसकी प्रत्येक जीवासाठी असते. तर शेवटी एकच सांगेल, आपल्या आजूबाजूच्या मुख्य जीवांसाठी आपणही एक छोटासा प्रयत्न करूया. धन्यवाद.